मित्रांनो, आपल्या सोबत आहेत नवीन जमान्यातील आता बैलगाडा मालक, नवीन पिढीतील शंभू शंभू भैया, सर्जाचे मालक, छोटे मालक. आणि हा त्यांच्याच दावणीचा एक हिरा आहे. पण काय होतंय, बैल पाळणार असतो पण कुठेतरी पायऱ्या वाचून किंवा बऱ्याच गोष्टी असतात ह्या बैलगाडी क्षेत्रात चर्चेत राहत नाही. कसं काय त्याचं नियोजन कसं करताय? नियोजन काय त्याचं एक गॅपनेच काढतो आम्ही त्याला एक 10-15 दिवसांनी गॅपने काढतो. हम्म. पण फक्त असा विषय आहे की पूर्ण तर ज्या दिवशी बैल पुरल ना त्या दिवशी तो 100% राहतो. आता पण मागं 2 मैदान खेळलो, कोरेगावला पण आम्हाला बैल पुरला. आपलाच घरचा सर्जा सेमीत लागला होता. म्हणजे बरेच ह्या आता जे मोठ्या मैदानात बैल राहतात तर सगळा टाच सेमी लागला होता आपल्याला. त्या सगळ्यांना आपण 150 सेमी काढला, तिथं नंबर केला होता आपण. आणि त्यानंतर 7-12ला पळलो, तिथं पण सेमी जरा बैल थोडासा आपल्याला कमी म्हणता येणार, पण तो पण पळाला, पण जरा थोडंसं काहीतरी अडचण थोडंसं चिमण्या आणि सर्जा दादा त्यांच्या सेमीत पळवलं आपण. ती म्हणजे एवढी आता ओपनची गाडी ती सध्या, पण त्यांची आपण चाकापाशी उतरलो त्या गाडीनं फायनल तिसऱ्या फेऱ्याला कोणाला शिवून घेतलं नाही. म्हणजे अंतरात 1 नंबर केला त्यांनी. त्या गाडीच्या आपण चाकापाशी उतरून क्वार्टर राहिलो. म्हणजे बैल पुरला की काहीतरी घडवणार असते. आता शंभू भैया काय होतं माहिती आहे का, आता तुम्ही मोठे बैलगाडा मालक आहात. जी आता प्रेक्षक असेल किंवा अजून बैलगाडा क्षेत्रातली लोक असतील त्यांना असं वाटतं की मोठे बैलगाडा मालक म्हणल्यावर त्यांच्या सगळ्या बैलांना पैर होत असतील. असं होतंय का? आता खरं तुम्हीच सांगा. नाही, असं काय नाही, फक्त बैल पळायला पाहिजे. आणि असं काय नाही की मोठा बैल असला बैल पैरे होतात की, पण कसं मग मागितला समजा बैल की बाजाला बैल द्या, तर मग लगेच मग पुढचं ही तारीख आहे, ह्या तारखेला सर्जा द्यायला लागतोय. असे मग पैरे होते तसे भरपूर मस्त मोठे मोठे, पण मग ते आपल्याला बदलत जमत नाही. मग दुसरा विषय तो वायदीचा. वायदे आपण ठरवले वस्त्र बनवून द्यायचे ना आता तो 76. त्यामुळं असं होईल असे पैरे करणार. आता सर्जा तर पळतोय, पण ह्याला पण चर्चेत आणायचं आहे. कसं प्रयत्न चालू ठेवलेत? नाही, भरपूर चर्चा चालली त्याची पण आता चालूला. पण काय होतं, एखादं मैदान बॅटलक असतं आपलं, बैल पुरत नाही किंवा काय आपल्या अडचणी असतील त्याला, तर भरपूर नाव केलेलं आहे त्यानं पण आपलं. आणि मेन म्हणजे आपल्या एक वेळ सर्जन आहे, पण एक वेळ ज्या दिवशी आपल्या एज ती होईल ना त्या दिवशी खून गाडी लावतो का, 100% लावतो. इजीसाठी पळतो आपल्या ते. आता ह्याचं नाव वेगळं ठेवलंय मित्रांनो, जरा नावाचं विचारूया वैशिष्ट्य. येडा बाजा डॉन असं नाव का ठेवलं? त्याचं नाव आपण बाजाच ठेवलं होतं, पण त्याचं कसं त्या सर्जापेक्षा येडा आहे ते. म्हणजे जर त्या डोक्यात झालं तर तो गावच्या तेवढी सगळी तुडावतो, पायाखाली दुकान पिकान सगळं, म्हणजे पुढे काहीच बघत नाही, तुडायला लागला की. त्यामुळे ज्यांनी त्या तमाशा ते बघितलं त्यांनी त्याचं नाव येडा बाजा ठेवलं. आणि दुसरं नाव दिलं वेगात शेवट नंबर 2. तर ज्यांनी त्याला समोर निकालात पळताना बघितला त्यांनाच कळला त्याला म्हणजे काऊन तसं नाव दिलं वेगात शेवट नंबर 2. निकालात तो गाडी म्हणजे किती माग बोलतो, निकालात तो पुढे ताणून मारणार का तर मारणारच. आता हे बैलगाडा क्षेत्रातलं सत्य आहे म्हणायला लागला, तुमच्या तोंडीने ऐकाय भेट की मोठा बैलगाडा मालूक असं चालत नाही. पैरा ज्यावेळेस आपला बैल पळत असतो नंबरात गुलाला त्यावेळेसच होतोय. हो, नाही 100%. आज पण म्हणजे पायरा, पण ते आता काय बैल थोडासा आता काय आजारी असते किंवा काय असते, पैरे तसे होतात आपल्याला ह्याला, म्हणजे आहेत तसे पैरे चांगले. पण आज जरा गटात गाडी पण आपली चांगली होती, पण टाकाटाकीत निकाल झाला. सर्जाचं ह्याची गाडी डोक्यात येतो काय की पळवावे कधी? आम्ही पळवली होती मागं गाडी, पण तेव्हा काय तर वासरू तेव्हा कडे पळत नव्हतं आपलं हे. तर मग तेव्हा काय झालं, आम्ही ह्याच फाटीला पळवलं चोराडच्या. गट काढला, म्हणजे आदतमध्ये गट काढला आणि सेमीला आम्हाला कड आली. मग सर्जा बाहेरनं घालून हे आतनं घातला होता. सर्जा बाहेरून घालून त्या दिवशी आतनं सगळ्या क्वार्टर चांगल्या गाड्या होत्या आतमध्ये, नाही का, कडेने क्वार्टर राहिलो होतो. म्हणजे गुलाल देतोय तो, क्वार्टर असेल किंवा काय असू दे, गुलाल तुटू देत नाही त्याचा. एखादंच मैदान असं एखादं गुलाल जर गेला ना तो, तर सहसा 8-9-10 मैदान तो गुलाल तुटू देत नाही त्याचा. आता सगळ्या सर्जा फॅन्स लोकांनी सर्जा दिसतोय फक्त. बाजाची काय वैशिष्ट्य त्यांना सांग चला. बाजा म्हणजे असा आहे की दिसाय तुम्हाला लय शांत आहे आणि एखादा असतो कायम. आणि म्हणजे तसं रागीट पण भरपूर आहे, माझ्याशिवाय तो कोणाला जवळ देत नाही किंवा कोणाला सोडून देत नाही, नाही का. पण निकालात म्हणजे सेम सारे दुसरं कार्बन कॉपीच, खालून जरा मापात जाईल पण पुढे निकालात गाड्या धरणार 100%. आता नवीनच चर्चा चालू आहे. आता चॅनेल खोललेलं आहे तुम्ही आणि बऱ्यापैकी चॅनेल चाललेलं आहे, बरीच लोक प्रेक्षक बघते ती. कसं वाटतं आता ह्या मीडिया क्षेत्रात उतरलाय?
नाही ते वाटतंय तेवढं सोपं नाही युट्यूब क्षेत्र. म्हणजे कसं आहे की मला पण काय त्यातला अनुभव नव्हता. पण कुठल्या पण प्रत्येक मैदानात गेलं सरजा घेऊन की लोक बोलायचे की दादा सरजाचे सर असताना आम्हाला डेली बघायला भेटायचं सरजा. तर तुमच्याकडे आलं आम्हाला काय तसं अपडेट मिळत नाही सरजाची. तर मग तुम्ही हे करा. पण ते मी ऐकलं एक 5-6 महिने, मग आता म्हणलं चला करूनच टाकू. मग उघडून टाकला चॅनल. चालले आता चांगले म्हणजे फॉलोअर्स वगैरे वाढते. सरजा प्रेमीत, बाजा प्रेमीत सगळे यांचा सपोर्ट आहे भरपूर चांगला. चाललंय व्यवस्थित. कसं वाटतं पण ज्यावेळेस असं आता जसं रोजचं हे मित्रांनी बसणं किंवा सहकार्य बैलगाडा क्षेत्र, पण ज्यावेळेस स्वतः मीडिया चालवायचं त्यावेळेस कशी जबाबदारी असते किंवा काय काय वाटतं? जबाबदारी म्हणजे हेच विषय की आपला वैयक्तिक स्वतः चॅनल आहे. तर आपल्याकडून म्हणजे कुठला वाईट संदेश जाऊ नये किंवा कुणालाही दुखल असं म्हणाला असं कुठला शब्द जाऊ नये आपल्या तोंडून, किंवा चुकीचं आपल्या चॅनल मार्फत काय पडू नये, किंवा मग भरपूर सारखे व्हिडिओ काढत राहा इथले तिथले सीन्स, मग जरा कंटाळा येतो. मित्रांनो बघा, खरं सांगितले त्यांनी, जबाबदारीची गोष्ट आहे. काय पण टाकून चालत ना, कारण हे सोशल मीडियाचं माध्यम आहे. बऱ्याच गोष्टी होते ते. आता इथनं पुढं कसं नियोजन करताय मग त्याचं? नियोजन आता ह्याचं 23ला पळणार आहे कोरेगावला. आणि त्यानंतर मग 5 लाखाला डायरेक्ट 29ला दुसरीचं मैदान तिथं पळणार आहे. ह्याचं किती रेकॉर्ड काय काय झाले ती पण सांगा प्रेक्षकांना. रेकॉर्ड मध्ये आदत मध्ये त्यानं मारच खाल्ला नाही. 17 मैदान आम्ही पडलो आदत मध्ये. त्यातले फक्त 2 मैदान, ते पण गाडी कुठं लॉबी हो किंवा सुट्टी लेट होऊन समजा म्हणजे गाडी हातातच राहिली तर तिथे 1-2 मैदान फक्त मार खाल्लाय. आता 13 ते 14 मैदान आम्ही ह्याच्या कंटिन्यू आदत मध्ये गुलाला. ते दुसरा दात लावला, त्यानंतर 2 महिने आम्ही त्याला गॅपवर ठेवला. आणि गॅप वर झाल्यानंतर 3 मैदान आम्ही गट काढला. सेमीला आपण मार खाल्ला तेव्हा, कारण की आपण तेव्हा मोठी बैल मागाशी होतो, कारण की आपण दुसऱ्यात गटच कुठं काढला तर आपण मोठ्या बैलांना मागणार कसं. मग त्यामुळं गट काढले 3 मैदान. मग 4थ्या मैदानात गुगली म्हणून आपण बैल घातला, तिथं कोण राहिलाच. मग तिथनं पुढं आता राहिलाच लागला दुसऱ्यात कंटिन्यू. आता ह्याच्या कुठनं काय सर्जानं तर सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात, ह्या कुठनं काय अपेक्षा पूर्ण करा हे डोक्यात आहे? त्यानंतर तशी आपली भरपूर ठिकाणी इज्जत राखलेली, म्हणजे त्याला आपण बोललो की आज आपल्या अशाच वेळ तुला आज राहायला लागतं काय बी करून, तर त्यानं तिथं ते केलेलं आहे प्रत्येक गोष्ट. फक्त आता काय की जी मोठी मैदान असतात आपली, सेवागिरी महाराजांचा असेल किंवा कोरेगाव असेल, तर एखादा तरी हिंदी केसरी त्यानं त्या किताब त्या नाव करावा स्वतःसाठी, त्या नावासाठी. फक्त एवढ्या अपेक्षा त्याकडनं, आपली दुसरी काय अपेक्षा नाही. मित्रांनो, आपल्याला सर्जाचं यश दिसतं किंवा बाजाचं यश दिसतं, पण त्याच्या मागची कष्ट करणारी जी टीम आहे ती कॅमेऱ्याच्या मागे असते, ती दिसत नाही. आज बघूया कोण कोण असतं. शंभूबाई, कोण कोण असतं टीम मध्ये? आता ही तुमची टीम दिसते, पण परिचय पहिल्यांदा सांगा सगळ्यांना. ही सोलापूरचा आहे आपला समाधान, ही सुमित मोहिल शेठ, ही आदित्य आपला, हे आपला सिद्धांत आहे बॅगी, आणि इथं बिवासर आमचे मेन म्हणजे दोन्ही बैल झोपाय वगैरे सगळं हे असतं. आणि ते रोहित आहे आपला फरचवाडीतला मित्र. मग ह्यांचं आता काय काय वेगवेगळं वैशिष्ट्य आहे की ही टीम मेंबर ह्या गोष्टी करते ठरवून? समाधान असेल किंवा आदित्य असेल तर ही पोरं सोलापूरवरनं दर मैदान आपल्यासाठी येतात. ते आपल्याकडनं कधी 1 रुपयाची अपेक्षा त्यांनी केली नाही. त्यांचे स्वखर्चाने देतात फक्त बैलासाठी दोन्ही पण. आणि ही मग काय आपले शेकडा असेल किंवा असेल तर ही काही करतात. मोलशेट आपले सगळं सामान वगैरे घ्यायचं असेल, नत असेल काय पडी असेल साईडला, ते सगळे ती कॅरी करायला मोलशेट असतात. आमचे बिवासर सगळं झोपायला, दोन्ही बैल झोपायला किंवा सुट्टीला, आणि बॅगी पण आपला सगळं सहकार्य करायला असतो. काय सांगचाल आज तुम्हाला एवढा मोठेपणा दिलेला त्यांनी, कायम तुमच्या सोबत दिसते तेवढं मोठे बैलगाडा मालक? भारी वाटतंय, काय नाही. कारण सर्जाला अख्ख्या महाराष्ट्रात प्रेम भेटतंय. हो, सर्जाचे तर खूपच फॅन आहेत आणि आम्ही बी फॅनच आहे. भारी वाटतं सर्जा पळत होते. काय सांगचाल तुम्ही? काय नाही, सर्जाबद्दल काय बोलल तेवढं कमी, आणि त्यांच्या मालकाबद्दल पण बोलल तेवढं कमी. त्यांच्यासारखी माणसं ह्या शर्यती क्षेत्रात सापडणार नाही, एवढं फक्त बोल. आता मित्रांनो बघा, काय तुम्ही काय करता की सर्जा टीम मध्ये असल्यानंतर बाबा ही काम मी करतो? नाही काय, बैल खाली झोपायला नेताना काही कशाची कमी नाही पडली पाहिजे खाली, त्याच आपण नियोजन करतो नाही का. मित्रांनो बघा, शंभूबाई यांच्याकडे येतो. शंभूबाई, आता जसं तुम्ही त्यांच्या सगळ्यांचं सांगितलं की हा मुलगा असं करतो तसं करतो, मी टीम भरपूर महत्वाची आहे. कारण काय होतं, एकटा बैलगाडा मालक सगळे करू शकत नाही, बरोबर आहे ना. टीम पाहिजे. एक बैल शर्यतीचं एक बैल सांभाळणं म्हणजे एकट्या दुकट्याचं काम नाही ती. आणि आज तरी पोरं कमी, कारण की बाजाला पोरं जास्त लागत नाहीत. तर खाली न्यायला मी एकटाच असतो तरी बसवतो त्याला. मग हे 3-4 जण आहेत, पण टीम आपली भरपूर मोठी. सर्जा बरोबर एक जवळजवळ 15 ते 20 पोरं असतात दर मैदान. तर प्रत्येकाचं प्रत्येक वेगवेगळं काम करायला सर्जाला पोरं भरपूर लागतात. तर म्हणजे त्यांच्या कष्टामुळं आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे.
आपण वैयक्तिक एकटा असं काय करायचं तर एकट्याला ह्या नाद एकट्याचा नाहीच मेन म्हणजे जर पोरांची आपल्या साथ असली खंबीर पोरांची कट्टर पोरांची तरच आणू शकतो आणि त्या सगळ्यांचं आयुष्यभर ऋणी राहणार आहे मी कारण की त्यांच्यामुळे आज आपलं एवढं नाव आहे किंवा आपली बैल आज मैदानात पळतात. मित्रांनो बघा जवान पिढीतले बैल गाडा मालक आहे ते पण मान आणि सन्मान किंवा दुसऱ्याला रिस्पेक्ट देणं हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे कारण रिस्पेक्ट महत्वाचा रिस्पेक्ट दिला आज पैशाचं काय नाही पण रिस्पेक्ट दिला पाहिजे. नाही 100% रिस्पेक्ट आहे तर म्हणजे कसं आहे की समोरच्याला आपण जेव्हा इस्तीने बोलतो तेव्हाच ते आपल्या सोबत इस्तीने बोलतो जर तुम्ही त्याला कसं पण बोला तर ते तुम्हाला नाही देणार आणि क्षेत्रात असं आहे की प्रेमाने जिंकता येते सगळं तुम्ही जर रावी आहेत तर ह्यात काय होऊ शकतच नाही मग घरी बांधून ठेवावं लागतील बैल. आता तुम्ही शंभू भाईंच्या बरं असता ज्यावेळेस त्यांच्या सोबत असता आणि इतर वेगवेगळे कुठं चर्चा होती की बाबा ही सर्जाचे टीम मेंबर आहे त्यावेळेस कसं वाटतं? आम्ही तर बोलायचं म्हणलं तर आम्ही कायमच सोबत असतोय. हा. कुठं जायचं म्हणलं तरी आम्ही दोघं आणि सोलापूरची दोघं चौघ जण आम्ही कंटिन्यूच असतो आणि ते आमच्याशिवाय राहत नाही ना आम्ही त्यांच्याशिवाय राहत नाही. कारण काय होतं माहित आहे का आता ज्यावेळेस तुम्हाला सर्जाचे नाव सर्जाचं सहकार्य असं बोललं जातं त्यावेळेस कुठल्याही गोष्टीचा अभिमान वाटतो माणसाला. 100% अभिमान वाटतो आपल्यापाशी एवढा मोठा महाराष्ट्राचा लाडका बैल आहे त्याचा अभिमान आहे आणि भारी वाटतं प्रसिद्धी. एवढंच नाही की फक्त बैलांबरोबर म्हणजे घरचं असू द्या माझं काम गोट्यावर असू द्या अगदी ही पोरग आहे ना सोलापूरचं तर अगदी वेळ पडली तर बैलांचं शेण सुद्धा काढतं म्हणजे आपली पोरं कुठल्याही कामाला लाजत नाहीत किंवा आपण पण त्यांना ती कधी अंतर दिलेलं नाही. आपण एकदम घरच्या टीम मेंबर सारखं त्यांना जपलेलं आहे सगळ्यांना. घरी तर घरी 8-10 दिवस माझ्या घरी सगळी पोरं असते झोपायला खायला प्यायला म्हणजे आपण त्यांना फॅमिली मेंबर आपले समजलेले त्यामुळे आपण त्यांना कधी प्रकट धरले नाही त्यामुळे पोरं पण आपल्याला कधी प्रकट धरत नाहीत आणि जी पडेल ती काम म्हणजे नुसतं बैलात नाही कुठलं दुसरं जरी असेल तरी पोरं आपल्याला प्रत्येक गोष्टी सहकार्य करतात. मित्रांनो बघा काय शिकायचे शंभू भाईंच्या कुठनं तर माणसं जोडायला शिका. तुम्ही माणसं जोडली तर भरपूर मोठी गोष्ट केली जीवनात येऊन कारण पैसा राहत नाही कुणाकडे पैसा सगळ्यांच्याकडे येतो जातो येत असतो पण माणसं ही कायम शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला साथ देतात आणि आपण ही अशीच शुभेच्छा करूया शंभू भाईंना की जी त्यांनी टीम आता ही त्यांच्या सोबत आहे ती कायम टीम राहील किंवा प्रेक्षक वर्ग असेल किंवा त्यांचा चाहता वर्ग असेल. धन्यवाद.